नमस्कार मंडळी. आजच्या सुंदर दिवसाचं तुम्हा सगळ्यांना अभिवादन. आजची कथा मी विशेष मागणीनुसार निवडली आहे. पण अर्थात कथा मला आवडली हा प्रथम भाग झाला. पण माझं अभिवाचन नियमित ऐकणाऱ्या रुपालीताई केळकर यांनी एखादी रहस्यमय भयकथा घ्या असं सांगितलं होतं. आणि नेमकी काही दिवसांपूर्वी वाचलेली रत्नाकर मतकरींची भूमिका ही कथा पुन्हा नजरेसमोर आली. मी तात्काळ तीच कथा निवडली, कारण वाचली तेव्हाच तिची मनावर पकड बसली होती. मनापासून धन्यवाद रुपालीताई. ही कथा एका नाटकाच्या सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर घडते. अर्थात ही रहस्यमय भयकथा असल्याने ती ऐकण्यातच मजा आहे. बरं, पण मंडळी, माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं आहे ना? नसेल केलं तर लगेच करा. बेल आयकॉन पण दाबा आणि कथा आवडली तर लाईक आणि कॉमेंट करा आणि तुमच्या रसिक जिवलगांना ती शेअर करा. धन्यवाद. आजची कथा मी 2 भागात सादर करणार आहे. आज ऐकूयात कथा भूमिका भाग पहिला. लेखक रत्नाकर मतकरी. अभिवाचन अदिती पालिमकर. चैतन्य आणि विशाखा हे दोघेही ड्रामा स्कूलमध्ये एकत्र शिकली, अत्यंत गांभीर्याने आणि नेटाने. ग्लॅमरची रंगीत स्वप्न त्यांच्या डोक्यात नव्हती, तरीही स्कूलमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला नाटक सिनेमाशी संबंधित असं आपल्या आवडीचं काम मिळायला अडचण येणार नाही याची त्यांना खात्री होती. सगळंच काही आपल्या मनासारखं होणार नाही हे माहीत असलं तरी विनाकारण घाईघाईनं तडजोडी करायची देखील त्यांची तयारी नव्हती. खरं म्हणजे दोघांचीही तत्त्वं अशी मिळती जुळती असल्यामुळेच त्यांचं एकमेकांवरचं प्रेम वाढत गेलं होतं. कामं मिळू लागली की लग्न करून मनासारखा संसार करायचा त्यांनी ठरवून टाकलं होतं. मात्र दोघांनाही नाटका सिनेमात लगेच काम मिळणं तेवढंसं सोपं नाही हे लवकरच लक्षात आलं. स्कूलमध्ये त्यांनी आपापल्या विषयात मिळवलेल्या सुवर्णपदकांचं कुणालाही फारसं कौतुक नव्हतं. देखणेपणामुळे चैतन्याला नाटकात कामं मिळाली, पण ती नाटकं पैसे न देणारी, प्रायोगिक किंवा न चालणारी व्यावसायिक. त्यातून अभिनयातच करिअर करायचं अशी त्यांची जिद्द. विशाखा मात्र अभिनयाबरोबरच ग्लॅमर क्षेत्रातल्या नोकऱ्यांसाठीही मुलाखती देत होती. तिची धडपड काहीशी यशस्वी झाली आणि एका नव्या वाहिनीवर तिला एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरची नोकरी मिळाली. चैतन्यानं तिचं अभिनंदन करताच स्वतः बेकार असल्याची खंतही व्यक्त केली. अरे, मिळेल तुलाही काम, मला खात्री आहे. एक ना एक दिवस तू खूप मोठा नट असल्याचं जगाला समजेल. तेव्हा समजेल. तोवर आपलं लग्न लांबणीवर पडतंय ना. ते तुझ्या पुरुषी गोमुळे. त्याचं नाकोडीत विशाखा म्हणाली. खरं तर आता माझ्या पगारात घर सहज चालू शकेल. शिवाय तुझी छोटी मोठी कामं आहेतच, पण ते तुझ्या पुरुषी वर्चस्वाच्या कल्पनेत बसत नाही ना. विशाखाचं म्हणणं अगदीच खोटं नव्हतं. तरीही तिला नोकरी मिळाली याचा चैतन्याला मनापासून आनंद झाला. दोघांनी मग बरिस्तामध्ये पोटभर खाऊन तो सेलिब्रेटही केला. या मेजवानीचं बिल अर्थातच चैतन्याने दिलं, एका मालिकेच्या नुकत्याच वटलेल्या चेकमधून. कलावंताच्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी अचानकपणे घडत असतात. तसंच अचानक एका थिएटरच्या बाहेर ज्येष्ठ समीक्षक साने चैतन्याला भेटले आणि जवळजवळ ओढतच त्याला प्रोड्युसर मानकामेंच्या त्याच इमारतीमधल्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. मानकामेंनी जे आदरातिथ्य केलं त्यामुळे चैतन्याची खात्री पटली की त्यांचं आपल्याकडे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं काम आहे. मनातून तो थोडा सुखावला देखील, कारण मानकामे हे नाटक व्यवसायातलं बरंच जुनं आणि मोठं प्रस्थ होतं. सध्या त्यांची 4 नाटकं बऱ्यापैकी धंदा करत होती. तुमची ती प्रायोगिक 1.5 तासांची नाटकं मी कधीच पाहत नाही, मानकामे म्हणाले. पण साने नेहमी तुमच्या कामाची तारीफ करत असतात. मी लिहून द्यायला तयार आहे मानकामे, साने जोरात म्हणाले, की पुढल्या 5 वर्षात हा सर्वश्रेष्ठ व्यावसायिक नट होईल. यावर काय प्रतिक्रिया द्यावी ह्या संभ्रमात चैतन्य असतानाच ते दोघं मुद्द्यावर आले.
एकेकाळी मानकामेंनी प्रोड्यूस केलेलं रणमर्द नावाचं नाटक तुफान चाललं होतं. प्रमुख नटाच्या अपघाती मृत्यूने ते बंद पडलं होतं. पण आता ते परत सुरू करण्याचा मानकामेंचा मानस होता. आणि रणमर्दाची त्यावेळी गुरुनाथ या नटाने गाजवलेली प्रमुख भूमिका करण्यासाठी ते चैतन्याला विचारत होते. त्यासाठी चांगली नाईट द्यायलाही ते तयार होते. ठीक आहे, चैतन्य शांतपणे म्हणाला. मी उद्या विचार करून सांगतो माझा निर्णय. सानेंना आश्चर्य वाटलं. चांगल्या भूमिकांच्या शोधात असलेला कुठलाही गुणी नट अशी महत्त्वाची भूमिका चालत आल्यावर तिच्यावर झडप घातल्याशिवाय राहणार नाही अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांनी आणि मानकामेंनी एकमेकांकडे पाहिलं. काहीच प्रतिक्रिया न देता मानकामेंनी आपलं कार्ड चैतन्याच्या हातावर ठेवलं. चैतन्य निघून गेल्यावर मात्र ते म्हणाले, या आजकालच्या नटांना कशाचीच किंमत नसते. रणमर्दमधला टायटल रोल आपल्याला विचारला आहे हे कळल्यावर विशाखाला खूप आनंद होईल अशी चैतन्याची कल्पना होती. पण त्याउलट ती थोडी विचारात पडल्यासारखी दिसली. का गं, काय झालं, विचारात का पडलीस? त्यानं विचारलं. नको घेऊ का मी ती भूमिका? नको कसं म्हणू, आफ्टर ऑल इट्स अ बिग ब्रेक. मग मला काळजी वाटते. गुरुनाथांनी एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलेली ती भूमिका, साहजिकच तुझी त्यांच्याशी तुलना होणार. त्यात तू बिलकुल कमी पडणार नाहीस मला माहिती आहे. पण तुला त्या भूमिकेत रुळायला थोडा वेळ लागेल. हे लक्षात न घेता प्रेक्षक तुझ्या पहिल्या प्रयोगातल्या अभिनयाची तुलना थेट गुरुनाथांच्या शेवटच्या प्रयोगाशी करतील. ती भीती आहेच. शिवाय नाटक ऐतिहासिक, त्याला सुटेबल अशी गुरुनाथांची शैली, थोडी लाऊड म्हणून लोकप्रिय. आणि ड्रामा स्कूलमध्ये आपल्याला शिकवलं आहे की लो काम करायला. त्या शैलीत ऐतिहासिक भूमिका केलेली चालणार आहे का रणमर्दाच्या प्रेक्षकांना? दोघांनी खूप वेळ विचार केला. इतक्या उशिरापर्यंत त्यांचा उहापोह चालला होता की त्यांचं नेहमीचं जेवणाचं हॉटेल बंद होऊन गेलं. शेवटी त्यांना एक सरदारजीचा धाबा उघडा मिळाला. पण तिथं जाऊन चिकन चुलबुली आणि नानचा फडशा उडवेपर्यंत त्यांचा निर्णय ठरला होता रणमर्द करायचा. चालून आलेल्या संधीला नाकारण्याचा करंटणेपणा करायचा नाही. त्यात रिस्क होतीच. पण देअर इज अ नो थिएटर विदाऊट रिस्क हे त्यांना ड्रामा स्कूलमध्येच शिकवलं नव्हतं का? चैतन्य रणमर्द करायला तयार झाला हे कळल्यावर सान्यांचा जीव भांड्यात पडला. मानकामेंनी दिग्दर्शकांबरोबर तालमींच्या तारखा ठरवल्या. मनातून त्यांनी पहिल्या प्रयोगाच्याही तारखा ठरवल्या. चैतन्याने त्याच्या अभ्यासू वृत्तीप्रमाणे लगोलग रणमर्दचं पुस्तक मिळवलं आणि भूमिकेच्या अभ्यासाला सुरुवात केली. भूमिका थोडी शब्दबंबाळ पण जबरदस्त होती. तिच्यावर मॅकबेथची थोडीशी छाया होती. त्यामुळेच ती अधिकच नाट्यपूर्ण झाली होती. चैतन्यमधल्या नटाला उघडच तिच्यात आव्हान होतं. लोकप्रियता, यश आणि पैसा हे देखील त्या आव्हानामागून खुणावत होतं. पण चैतन्याने गुरुनाथांचा रणमर्द पाहिला नव्हता. त्यांची दुसरीही कुठलीही भूमिका पाहिली नव्हती. नव्यानंच स्वतःच्या कल्पनेप्रमाणे तो ती भूमिका करणार होता. प्रेक्षक हा नवा रणमर्द स्वीकारतील? गुरुनाथ ही रंगभूमीवरची दंतकथा होते. प्रेक्षक दंतकथा कधी विसरत नाहीत. उलट त्यांच्या थुरवीत भर घालत राहतात. एक कुतूहल म्हणून विचारतो, चैतन्याने सानेंना विचारलं. गुरुनाथांविषयी खूप ऐकलंय, पण ते खरे कसे होते? रणमर्दाची भूमिका ते कशी करत? अद्भुत, शुद्ध अद्भुत, साने उत्साहात म्हणाले. त्याशिवाय दुसरा शब्द नाही त्यांच्या या भूमिकेला. अगदी झपाटल्यासारखं काम करायचे ते. त्यांचा रंगमंचावरचा वावर असा इलेक्ट्रिफाईंग असायचा की पाहणारा भान हरपून पाहतच राहायचा. एखाद्या नशेत असल्यासारखे भासायचे गुरुनाथ. आणि हे अगदी पहिल्या प्रयोगापासून. कमाल आहे. साधारणपणे नटाला काही प्रयोगानंतरच भूमिका सापडते. म्हणून म्हणतो हे सगळं अद्भुत होतं. पहिल्याच प्रयोगात रणमर्द जसा काही त्यांच्या अंगात संचारला. मी हजर होतो ना त्या प्रयोगाला. प्रयोग विलक्षण रंगला होता. म्हणजे हे फार सामान्य वर्णन झालं. प्रयोगाने एक जादुई वातावरण तयार केलं होतं आणि प्रत्येक प्रेक्षकाचं मन नाट्यगृह सोडून त्या वातावरणात मिसळून गेलं होतं.
रंगमंचावरच्या गूढ काळोखात नगराच्या वेशीचा आकार पुसटसा दिसत होता. दूरवर नक्षत्रांकित आकाशाला काळेशार डोंगर टेकलेले होते. एका कोपऱ्यात एकाच तीव्र प्रकाश झोतात रणमर्द उभा होता, एक पाय दगडावर ठेवून विचार करीत. त्याच्या अंगावर योद्ध्याच्या अगदी शिरस्त्राणसकट पोशाख होता. मध्यम उंची असूनही रुंद बांध्यामुळे आणि ठळक रूप, तेजस्वी डोळे यांच्यामुळे त्या शरीरावर तो शोभून दिसत होता. एका कोपऱ्यात उभं राहून स्वगत म्हणणाऱ्या त्या नटानं जणू अवघा रंगमंच व्यापून टाकला होता. प्रेक्षक त्याचं ते राजबिंड दर्शन डोळ्यात भरून घेत होते आणि कानांचं प्राण करून त्यात शब्द साठवून घेत होते. राज्यप्राप्तीसाठी मी ज्या पिशाच्यांची मदत घेतली ती मला भारून टाकत आहेत की माझ्याच मनात निर्माण झालेल्या हा लोभाचा संबंध माझ्या मानगुटीवर बसू पाहत आहे. माझ्या आयुष्याचा पट विणणाऱ्या ग्रह नक्षत्रांनो, सांगा मी कुठल्या मार्गानं जावं? वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला महत्वाकांक्षेचा अडसर समजून कापून काढावं की सहिष्णुतेच्या विचारानं जगणाऱ्या व्यवहारात महत्वाकांक्षेला दुय्यम स्थान द्यावं? समजा तसं केलं तर माझ्या नेतृत्वाला मुकणाऱ्या या सामंत नगरीचं काय होईल? सांगा नक्षत्रांनो, या रणमर्दाला सांगा की या अंधाऱ्या प्रदेशात रणमर्दानं कुठल्या दिशेला पाऊल ठेवावं? सांगा माझ्या आदिपूर्वजांनो, सांगा. अत्यंत उत्कटतेने ही विनवणी करत रणमर्दाने हात पसरले. त्यानं मान उंचावताच प्रकाश झोतात एक किरण थेट त्याच्या डोळ्यांवर पडला. त्याची नजर साक्षात्कार झाल्यासारखी चमकली. प्रकाश झोत विझत गेला, सावकाश अंधारात गेला. पडदा पडताच संपूर्ण काळोख झाला. पहिला अंक संपला. प्रेक्षक भानावर आले. त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून नाट्यगृह डोक्यावर घेतलं. पडदा पडलेला असतानाच आत स्टेज लाईट्स लागले. पुढच्या अंकाच्या तयारीसाठी बॅकस्टेज वर्कर्स स्टेजवर घुसणार इतक्यात त्यांना कोणीतरी अडवलं, थांबवून ठेवलं. कारण अजून गुरुनाथ तिथेच बसून होते, एका कोपऱ्यात लाकडी दगडावर आपल्या तंद्रीत सुन्न होऊन. तोवर त्यांचा चाहता वर्ग आत शिरला होता. त्यांच्यावर ग्रेट, अप्रतिम, सर्वश्रेष्ठ अशी स्तुतिसुमने उधळू लागला होता. पण गुरुनाथांना जणू काही ऐकूच येत नव्हतं. कुणीतरी पाण्याचं भांडं समोर केलं, तेही त्यांनी घेतलं नाही. एवढ्यात साने आणि मानकामे घाईघाईनं आत आले. मानकामे गुरुनाथांच्या अभिनंदनासाठी पुढे होणार एवढ्यात मघा आत आलेल्या चाहत्यांनी मानकाम्यांना घेरलं व ते भाकीत करू लागले, हे नाटक नक्की 1000 प्रयोग करणार मानकामे साहेब. परीस लागलाय तुमच्या हाताला, परीस. एव्हाना साने एकटेच गुरुनाथांजवळ पोहोचले होते. गुरुनाथांचं सुन्न बसून राहणं त्यांना चमत्कारिक वाटत होतं. त्यांनी हाक मारली, गुरुनाथ. गुरुनाथांनी एकदम जाग आल्याप्रमाणे विचारलं, साने, तुम्ही इथं कुठं? इथं कुठं म्हणजे? आम्ही सगळे पत्रकार आलो आहोत आज नाटकाला. सगळे खुश आहेत तुमच्या रणमर्दावर. साने. एकदम सानेंचा हात पकडत गुरुनाथ म्हणाले, मी कोण आहे साने? गुरुनाथ की रणमर्द? साने दचकले. मग म्हणाले, दिट्टो रणमर्दच वाटताय तुम्ही. हो ना? शून्यात पाहत गुरुनाथ म्हणाले, आज स्टेजवर पाऊल ठेवलं, रणमर्दानं ताबाच घेतला माझा. आता मी आणि तो 2 नाही, एकच आहोत. असं होतं कधी कधी. साने स्वतःशीच बोलल्याप्रमाणे म्हणाले, कलेतली ही एकरूपता, ही समरसता, ही दैवी देणगी आहे. गुरुनाथ, हे नाटक मोठं होणार आहे आणि तुम्हालाही मोठं करणार आहे. एवढं बोलून ते निघाले. त्यांच्या मागोमाग दुसरी घंटा झाली. त्या दिवशी प्रयोगानंतर गुरुनाथांच्या अभिनंदनासाठी एकच गर्दी उसळली. मानकामे तर कृतार्थ होऊन गेले होते. गुरुनाथांना कुठं ठेवू आणि कुठं नको असं त्यांना झालं होतं. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून रकानेच्या रकाने छापून आले रणमर्द नाटकावर आणि गुरुनाथांच्या समर्थ अभिनयावर. समीक्षकांनी त्यांची तुलना गणपतराव नानासाहेब यांच्याबरोबर केली होती. रंगभूमीला एक नवीन श्रेष्ठ नाटक मिळालं होतं
आणि गुरुनाथांच्या कारकिर्दीवर ढळढळीत मुकुटमणी चढला होता. जसजसे प्रयोग होत गेले तसतसे गुरुनाथ थोडेफार सावरत गेले. म्हणजे पहिल्या प्रयोगाच्या वेळी जसा त्यांना आपण रणमर्दच असल्याचा साक्षात्कार झाला होता, त्यातून ते थोडे बाहेर आले होते, पण थोडेच. त्यांची रणमर्दाची नशा कमी होईच ना. लहान सहान हालचाल करताना देखील रणमर्द ती कशी करेल हाच विचार त्यांच्या मनात यायचा. त्यामुळे त्यांचा एरवीचा मोकळेपणा कमी होत गेला. तसे फार मोकळे कधी नव्हतेच ते. नेहमी गंभीर आपल्याच विचारात असायचे. पण आता त्या गंभीरपणात रणमर्दाच्या बेअरिंगची भर पडली. 150 प्रयोग झाले. इतक्या प्रयोगात गुरुनाथांनी कधी एका शब्दाचीही चूक केली नाही. तरीही प्रयोगाआधी ते संवाद पुटपुटून पाहात, जणू ते रणमर्दाला आवाहन करीत. अभिनय म्हणजे नटाने आपल्या शरीरात परक्या व्यक्तीला करू दिलेलं वास्तव्यच असतं. दुसऱ्या काल्पनिक व्यक्तीला थोड्या वेळासाठी आपल्या शरीरात राहू द्यायचं. त्याचे विचार, त्याचे शब्द, त्याचं मन सगळं थोडा वेळ आपलंसं करायचं. पण गुरुनाथ त्याही पलीकडं गेले होते. ते एकरूपच झाले होते रणमर्दाबरोबर. रंगभूषा केली आणि पोशाख चढवला की त्यांचा स्वतःचा अवतार संपत असे. गुरुनाथ जणू मागच्या मागे आपण सोडून ठेवलेल्या कपड्यात जाऊन बसत असत. आणि संवादाचं मंत्र पुटपुटताच रणमर्द त्यांच्या जागी अवतरत असत. हळूहळू हे वाढतच चाललं. रणमर्दाचा संचार आता रंगमंचा बाहेरही होऊ लागला होता. एके दिवशी असंच झालं. प्रयोग संपला. गुरुनाथांनी कपडे बदलले आणि ते घरी जायला निघाले. बाहेर पडणार एवढ्यात म्हणाले, सामंत नगरीतला नेहमीचा जल्लोष कुठे गेला की आमच्या भवितव्यासारखी तीही शून्य झाली. कुणीतरी निदान मृत्यू घटनेचे टोले द्या. 1, 2. मॅनेजर जाधव जवळच उभे होते. ते चमकले. तेवढ्यात मेकअपमन नानाजी तिथे आले. नानाजींचं गुरुनाथांवर आदरमिश्रित प्रेम. गुरुनाथ जणू त्यांचं दैवतच. त्यांनी आणि जाधवांनी मिळून काही बाही बोलून गुरुनाथांची तंद्री उतरवली. ते नॉर्मल बोलू लागले. पण वाटेत पुन्हा काहीतरी होईल म्हणून जाधवांनी सरदाराच्या भूमिका करणारी 2 मुलं तिथे घुटमळत होती त्यांना एकूण प्रकाराची कल्पना देऊन गुरुनाथांबरोबर घरी पाठवलं. गुरुनाथांची पत्नी गौरी त्यांची वाट पाहत जागीच होती. गुरुनाथांच्या सोबतीला 2 जण आल्याचे पाहून ती घाबरली. काय झालं असेल? गुरुनाथ दारूच्या थेंबालाही स्पर्श करत नसत. मग तब्येत बिघडली की काय? की कुणी हल्लाबिल्ला केला? घरी येऊन पोहोचताच गुरुनाथ प्रसन्नपणे हसून म्हणाले, वा, घरी येऊन पोहोचलो. राज्याच्या नाठाळाहून नाठा शत्रूंना नामोहरम करून सामंत नगरीत परत सन्मानानं प्रवेश करण्याच्या ज्या स्वर्गीय क्षणांची आम्ही वाट पाहत होतो तो अखेरीस आला म्हणायचा. त्या दोघांनी सगळा प्रकार गौरीला सांगितला. पण त्यामुळे तिची भीती कमी होण्याऐवजी अधिकच वाढली. तिनं विचारलं, हा प्रकार झाला तेव्हा मानकामी तिथे होते? नाही, म्हणजे प्रयोगाला आले होते, पण ते कधीच शेवटपर्यंत थांबत नाहीत. तिनं दोघांचे आभार मानले. उलट त्यात काय, गुरुनाथांची सेवा हे आमचं भाग्यच, असं म्हणून ते दोघं निघून गेले. गौरी गुरुनाथांजवळ गेली, म्हणाली, लवकर जेवून घ्या आणि झोपा. नको, जेवावंसं नाही वाटत. गुरुनाथ म्हणाले, त्या अमानुष शक्तीच्या प्रभावाखाली आलेल्या कुणाला अन्नपाणी गोड लागेल. गौरीनं त्यांची कशीबशी समजूत घातली. त्यांना जेवायला भाग पाडलं. एव्हाना ते पुन्हा नॉर्मल झाले होते. गौरीनं त्यांना आडवं व्हायला सांगितलं. एक शांत संगीताची सुरावट लावून दिवे मंद करून ती त्यांना झोप लागेपर्यंत त्यांच्या शेजारी बसून राहिली. सकाळी 8 वाजून गेले तरी गुरुनाथ झोपलेलेच होते. गौरीनं मानकामींना फोन लावला. नमस्कार, कालचा प्रकार कळला असेल तुम्हाला. हो, आत्ताच फोन आला होता मॅनेजरचा. प्लीज मानकामे साहेब, मी तुमच्या पाया पडते. रणमर्द नाटक बंद करा. का बरं? या भूमिकेत साहेबांना काही शारीरिक श्रम? शारीरिक नसतील, पण त्यांच्या मानसिक अवस्थेचा विचार करायला हवा तुम्ही. या भूमिकेतून बाहेर पडणं कठीण जातंय त्यांना. अशानं उद्या वेडबीड लागलं म्हणजे? तुमची काळजी मला समजते वहिनी, पण विचार करा. त्यांच्यामुळं मराठी रंगभूमीला एक दैदिप्यमान भूमिका मिळाली आहे. त्यांची भूमिका इतिहासात अजरामर होणार आहे.
मानकामे साहेब, रंगभूमीची आणि इतिहासाची काळजी नाही आहे तुम्हाला. त्यापेक्षा नाटक हाऊसफुल गर्दीत चाललंय हे महत्त्वाचं. हो ना? दिवसाला 2-2 प्रयोग लावून कंपनीचा खजिना भरताय तुम्ही. पण हल्लीच नाही का मी साहेबांची नाईट वाढवली? पैसे मिळवण्याच्या नादात आपण एका लोकोत्तर कलावंताच्या आयुष्याशी खेळतोय याचं तुम्हाला काहीच वाटत नाही मानकामे? ठीक आहे, तुम्ही धंद्याची काळजी करा, पण मला माझ्या नवऱ्याची काळजी केलीच पाहिजे. तुम्ही उद्याच्या उद्या रणमर्द नाटक थांबवा, नाहीतर मला वकिलाचा सल्ला. गुरुनाथ केव्हा पाठीमागे येऊन उभे राहिले आणि त्यांनी त्यांच्या हातातला फोन केव्हा हिसकावून घेतला हे गौरीला देखील कळलं नाही. ते फोनमध्ये गरजले. हॅलो मानकामे साहेब, गौरीच्या बडबडीकडे लक्ष देऊ नका. रणमर्दाचे प्रयोग चालू राहिलेच पाहिजेत. दिवसाला 2 नाही 3 लावलेत तरी चालेल. मी तारखा देईन. हे नाटक कधीच थांबता कामा नये. एव्हाना गौरी फनकाऱ्याने बेडरूममध्ये निघून गेली होती. गुरुनाथ बेडरूममध्ये गेले आणि अगदी तलम आवाजात म्हणाले, तुला समजत कसं नाही गौरी? रणमर्दाची भूमिका हा माझा प्राण आहे. ती बंद झाली तर मी जगूच शकणार नाही. मग मी तरी काय करू? गौरी काकुळतीने म्हणाली, मला तुम्ही हवाय आहात, रणमर्द म्हणून नाही, माझे पती म्हणून. आणि ती त्यांना मिठी मारून रडत सुटली. नाटक संपत आलं होतं. नानाजी मेकअपचं सामान भरून ठेवत होते. इतक्यात गुरुनाथ घाईघाईनं आले आणि म्हणाले, नानाजी, माझा टिळा सारखा करा जरा. मग हा कपाळावर हात घेतला तेव्हा फासटला गेला. नानाजींनी टिळासारखा केला. त्यांच्या असिस्टंटनं रामनं गुरुनाथांना प्यायला पाणी दिलं. भांडे धरलेला हात थरथरताना पाहून नानाजींनी विचारलं, गुरुनाथजी, बरं वाटतंय ना तुम्हाला? हो तर, कधी नव्हे इतकी मजा येते आज. एवढंच म्हणून गुरुनाथ निघालेच. नानाजी काळजी वाटून म्हणाले, स्वतःला सांभाळा. आज रणमर्दमध्ये जरा जास्तच झोकून दिलाय तुम्ही स्वतःला. हे कुणाला सांगताय तुम्ही नानाजी? गुरुनाथ हसून म्हणाले, गुरुनाथला की रणमर्दाला? आणि ते स्टेजच्या दिशेने झिपावले. आज काही वेगळंच लक्षण दिसतंय जाधव, नानाजी मॅनेजरला म्हणाले. गुरुनाथांची तब्येत मुळीच ठीक नाही आहे. तुम्ही डॉक्टरना घेऊन आलात तर बरं होईल. मॅनेजरला पिटाळून नानाजी घाईघाईनं स्टेजकडे गेले आणि जाऊन विंगेत उभे राहिले. तिथून नाटकातला शेवटचा प्रयोग चाललेला व्यवस्थित दिसत होता, रणमर्द आणि मोहिनी यांचा. नानाजींना भास झाला की गुरुनाथांच्या किंचित झोकांड्या जात आहेत. आत्ताच घाम टिपला होता, तरीही आता चेहरा घामाने डबडबला आहे. आता 5-10 मिनिटांचाच प्रश्न होता. पण या प्रवेशात रणमर्द खंजीर खुपसून घेतो आणि त्याचा अंत होतो. मोहिनी त्याचं डोकं मांडीवर घेते. जवळच रेकॉर्डर ऑपरेटर बसला होता. नानाजींना त्याचं संगीत अगदी जवळून ऐकू येत होतं. मात्र रंगमंचावरील पात्रांचे संवाद नीट ऐकू येत नव्हते. नुसत्या ओठांच्या हालचाली दिसत होत्या. तरी म्हणा, नानाजींना संवाद ऐकू येण्याची गरजच नव्हती. सगळं नाटक त्यांना शब्दशः पाठ होतं. आणि अखेरीस आला. नाटकाचा उत्कर्ष बिंदू आला. रणमर्दानं कमरेच्या भात्यामधून खंजीर बाहेर काढला. हात पूर्ण वर उचलला. वर टांगलेल्या स्पॉटच्या प्रकाशात खंजीराचं पातं चमकलं. दुसऱ्या क्षणी तो हात खाली आला. खंजीर पोटात खुपसला गेला. एकदा, दोनदा, अनेकदा. रेशमी अंगरख्यावर रक्ताचा लाल भडक डाग विस्तारू लागला. मोहिनीचं काम करणारी नटी किंचाळली. अंधार झाला. थोडा अचानकच पडदा खाली आला. नाट्यगृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. लोक उठून उभे राहिले. पडद्याच्या आत कोणीतरी लाईट्स लाईट्स ओरडलं. दिवे लागले. विंगेमध्ये उभे असलेली नानांजींसकट सारी मंडळी स्टेजवर शिरली. एवढ्यात मॅनेजरही डॉक्टरांना घेऊन आले. गुरुनाथांना हाका मारू लागले, पण ते उठेच नात. त्यांच्या शेजारी बसलेली नटी विलक्षण घाबरून उभी होती. रक्ताचे ओघळ आता रंगमंचावर सांडू लागले. पोटाशी लावलेल्या कापडी पिशवीत लाल शाई इतक्या प्रमाणात कधीच भरली जात नसे हे नानाजींना आठवलं. डॉक्टरांनी जाहीर केलं, गुरुनाथ या जगात नसल्याचं. गुरुनाथांनी रंगभूमीवर देह ठेवला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.
त्यांचं गुणगान करणाऱ्या पुरवण्या वर्तमानपत्रांनी काढल्या. रेडिओवर श्रद्धांजलीची भाषणं झाली. ठिकठिकाणी शोकसभा झाल्या. नट म्हणून गुरुनाथांविषयी लोकांना विलक्षण आदर होता, प्रेम होतं. रणवरदाच्या भूमिकेत ते एका सर्वोच्च स्थानावर जाऊन बसले होते. पण या भूमिकेशी एकरूप होऊन खरोखरच तिच्याबरोबर मृत्यू कवटाळण्याच्या त्यांच्या कृतीने ते अलौकिक चमत्कार या पदाला जाऊन पोहोचले. आणि मग सुरू झाली एक हलकी कुजबुज. गुरुनाथ नेमके कसे वारले? काही दगाफटका तर झाला नाही ना? त्यांच्या शत्रूंपैकी कोणी? मानकाम्यांचं यश न पाहणाऱ्या इतर निर्मात्यांपैकी कोणी? खरोखरीचा धारदार खंजीर नेहमीच्या बोथट खंजिराच्या जागी ठेवला नाही ना? पोलीस चौकशी सुरू झाली. मोहिनीचं काम करणाऱ्या नटीपासून नानाजींपर्यंत सर्वांच्या जबान्या झाल्या. गौरीनं मानकाम्यांना प्रयोग चालू ठेवल्याबद्दल दोषी ठरवलं. मानकामे स्वतःच हताश आणि निरुत्तर झाले होते. खंजीर बोथटच असल्याची खात्री पोलिसांनी करून घेतली होती, पण लोक त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. शेवटी डॉक्टर सरदेसाईंनी एक जाहीर स्टेटमेंट काढून आपल्या परीनं गुरुनाथांच्या मृत्यूचं स्पष्टीकरण दिलं. सेल्फ हिप्नॉसिस असा एक प्रकार असतो, म्हणजे स्वतःच स्वतःला मनाला सूचना करून देऊन भारून टाकायचं, हिप्नोटाईज करायचं. गुरुनाथ पहिल्यापासून स्वतःला सतत सांगत आले की तू रणमर्द आहेस, तू रणमर्द आहेस. हे त्यांचं स्वतःला सांगणं आता पराकोटीला गेलं होतं. रणमर्द मरतो त्याबरोबर आपणही मरणार हे त्यांनी गृहीत धरलं होतं. केव्हा ना केव्हा तरी ते रणमर्दाबरोबर मरणारच होते, केवळ स्वयंसूचनेने. त्या खंजीराने भोकसल्याचे ऑटो सजेशन्स त्यांचे प्राण जाण्यास पुरेसे होते. डॉक्टरांच्या या स्टेटमेंटमुळं पोलीस चौकशी थांबली, पण लोक थोडंच त्या गुंतागुंतीमध्ये शिरणार, त्यांची कुजबूज चालूच राहिली. पण मानकामींनीच नाटक बंद करण्याचा निर्णय घेतला. नाहीतरी गुरुनाथांनी केलेली भूमिका तोलून धरेल अशा ताकदीचा आणखी कोणी नट त्यांच्या डोळ्यासमोर नव्हताच. आणि आता आमच्या सर्वांच्या मते या भूमिकेला न्याय देऊ शकेल असा नट मिळालाय, तूच, साने चैतन्याला म्हणाले. तेव्हा रणमर्द नाटक पुन्हा काढायचं ठरवलं मानकाम्यांनी. आय ॲक्सेप्ट द चॅलेंज, चैतन्य स्वतःशीच म्हणाला. देअर इज नो थिएटर विदाऊट रिस्क. वीस वर्षांनंतर रणमर्द पुन्हा रंगभूमीवर आलं. लोकांनी ते पाहायला हाऊसफुल गर्दी केली. नवा रणमर्द कसा काय असेल या कुतूहलाचा त्यात मोठा भाग होता. स्वतः चैतन्याच्या आणि त्याच्यासाठी विशाखाच्या मनात धाकधूक होतीच, पण विशाखा ती मुळीच दिसू देत नव्हती. चैतन्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा ती क्षणोक्षणी प्रयत्न करत होती. तालमीत घोटवलेली, विचारपूर्वक घडवलेली भूमिका प्रत्यक्ष प्रयोगात चैतन्याने मन लावून केली. 2 ठिकाणी टाळ्या देखील मिळाल्या. मात्र प्रयोग संपल्यावर मानकामे न भेटताच गेले. सानेही कुठे दिसले नाहीत, म्हणून चैतन्य हिरमुसला होता. मेकअपसाठी अजूनही नानाजीच होते. आता त्यांचं वय बरंच झालं होतं, पण हात अजूनही स्थिर होता. त्यांनी चैतन्याच्या पाठीवर थोपटून म्हटलं, छान झालं काम. चैतन्याने चटकन वाकून त्यांना नमस्कार केला, पण त्याचे पुरते समाधान झाले नव्हते. कसली तरी चुटपुट लागून राहिली होती. कुणाशी फारसं न बोलता तो विशाखाबरोबर टॅक्सीत बसला. बसल्या बसल्याच त्यानं विचारलं, खरं सांग विशाखा, माझं काम कसं झालं? मला जमला का रणमर्द? 100%. त्याचा हात हातात घेत ती म्हणाली. अतिशय संयमानं आणि डिग्निटी राखून तू केली भूमिका, आणि प्रेक्षकांनीही ती चांगली स्वीकारली. मनापासून सांगतेस? तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून माझा उत्साह भंग होऊ नये म्हणून नाही ना तू सांगत? नाही रे बाबा, आता कशी पटवू तुला? तुझं काम मला खरंच खूप आवडलं. घरी पोहोचेपर्यंत त्यांचा निश्चय झाला होता की आता काम कसं झालं या विषयावर अजिबात बोलायचं नाही. पहिल्या प्रयोगाच्या सेलिब्रेशनसाठी दोघांनी कोणीतरी प्रेझेंट दिलेली स्कॉच काढली. ग्लासेसमध्ये बर्फ टाकतायत एवढ्यात दारावरची बेल वाजली. विशाखानं दार उघडलं तर साने. चैतन्याला थोडं हायसं वाटलं. त्यानं सानेंचाही ग्लास भरला. अभिनंदन, छान झालं तुझं काम, साने म्हणाले. मानकामे नाटक संपायच्या आधी पसार झाले. काय समजायचं याचा अर्थ? अर्थबिर्थ काही नाही, जाहिरात टाकायची होती म्हणून गेले घाईघाईनं.
यापुढं शिक. व्यावसायिक निर्मात्याचा कलावंताच्या मूडशी काही संबंध नसतो. तुम्ही मुद्दाम भेटायला आलात, बरं वाटलं. इतर पत्रकारांची काय प्रतिक्रिया? आवडलं सगळ्यांना तुझं काम. एवढ्या तरुण वयात एवढी मोठी भूमिका घेतलीस याचं कौतुक वाटतंय सगळ्यांना. पण पण गुरुनाथांची सर नाही असंच ना? विशाखा म्हणाली. अगदी तसंच नाही, पण हो तसं म्हटलं तरी चालेल. विशाखा रागावली. गुरुनाथांचा अभिनय मी पाहिलेला नाही साने, पण मला त्या काळातल्या अभिनय शैलीची चांगली कल्पना आहे. ती लाऊड ढोबळ शैली टाळा असं आम्हाला स्कूलमध्ये सांगितलं जायचं. चैतन्य टाळ्यांसाठी काम करणार नाही. ही वोंट प्ले द गॅलरी. नो, नॉट ॲट ऑल. साने काही काळ गप्पच बसले. ग्लास हातातल्या हातात फिरवत राहिले. काही वेळानं शांतपणाने म्हणाले, तू म्हणतेस ना विशाखा, ते अभिनय कलेतले मुद्दे मला नवीन नाहीत. किंबहुना या मुद्द्यावर मीही तुझ्याच बाजूचा आहे. पण कुठलीही कला म्हणजे केवळ कोरडं शास्त्र नसतं. ती शास्त्रशुद्ध तर असावीच लागते, पण तिच्यात एक जादूही असावी लागते, जी कुठल्याही नियमांच्या आणि स्पष्टीकरणांच्या पलीकडची असते. प्रेक्षकांना शास्त्र समजत नाही, पण ती जादू त्यांच्या मनाला भिडते. गुरुनाथांकडं ती जादू होती. त्यांचा शब्दनशब्द थेट प्रेक्षकांच्या काळजात घुसायचा, घुमायचा. तिथं अभिनय संपायचा आणि कलावंत आणि भूमिका एकरूप व्हायची. चैतन्यही हे करू शकेल. मनात आणलं तर तो गुरुनाथ होऊ शकेल. काय गरज आहे त्यांनी गुरुनाथ व्हायची? विशाखा फणकारून म्हणाली. तो चैतन्यच राहायला हवा. पाहूया काय होतंय ते, साने गंभीरपणे म्हणाले. मेकअप करताना नानाजी चैतन्यला म्हणाले, दिवसेंदिवस अधिकाधिक चांगलं होत आहे तुमचं काम. खऱ्या कलेमध्ये असं हळूहळू सुधारणं नसतं नानाजी. मला रणमर्द जमला असता तर पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी तो डोक्यावर घेतला असता. गुरुनाथ परत आले असा बोलबाला झाला असता सगळीकडे. होईल, अजूनही होईल. या हातांनी गुरुनाथना मेकअप केलाय. भाग्यच होतं ते या हातांचं. मीही माझं भाग्य समजायला हवं की त्याच हातांनी. एक दिवस प्रयोग नसला की चुकल्यासारखं व्हायचं आणि एकाएकी आपले प्रयोग थांबले. काय झालं असेल या हातांचं? एकदम केवढी मोठी पोकळी तयार झाली असेल काळाची. पण हे हात वाट बघत राहिले. कधी ना कधी रणमर्द परत येईल याची. आणि माझं वाट पाहणं सार्थकी लागलं. तुम्ही आलात. रणमर्द परत आला. नानाजींचे ते शब्द चैतन्याला विचित्र वाटले, पण त्यावर विचार करायला वेळ नव्हता. प्रयोग लगेच सुरू होत होता. चैतन्याच्या एंट्रीनंतर 15-20 मिनिटं होऊन गेली होती. नायिकेची एंट्री झाली. रणमर्दानं तिला विचारलं, तू कोण? मी मोहिनी, ती म्हणाली. मला मोहात पाडायला आलीयस? नाही महाराज, आपल्याला मोहात पाडण्या इतकं बळ मी कुठून आणू? मी एक साधी रंगहीन गंधहीन मुलगी आहे. मोहिनीची भूमिका करणारी राधा बोलतच होती, मात्र एकाएकी चैतन्याला तिचे शब्द ऐकू येईनासे झाले. कारण त्याला दिसू लागली होती राधेच्या मागेच उभी असलेली एक आकृती. उंचीला मध्यम पण रुंद बांध्याची, ठसठशीत रूपाची, तेजस्वी डोळ्यांची, त्याच्याच सारखा योद्ध्याचा पोशाख चढवलेली, शिरस्त्राणासकट. ती आकृती म्हणत होती, मी आलोय, अस्सल रणमर्द गुरुनाथ. गुरुनाथ? चैतन्य पुटपुटला. राधा चमकली. इथं येण्याचं कारण? चैतन्याने विचारलं. राधा गोंधळली. इथे रणमर्दाच्या तोंडी हा प्रश्न नव्हता, पण तिनं प्रसंगावधान राखून मागची पुढची वाक्य जोडून घेतली. गेली 20 वर्ष मी एका पोकळीत वावरतोय, रणमर्दाच्या शरीराच्या शोधात. गुरुनाथ म्हणाले, 20 वर्ष मी वाट पाहिली आणि आता तू आलास. अर्थात हे शब्द फक्त चैतन्यालाच ऐकू आले. दूर रहा, माझ्यापासून दूर रहा, तो घाबरून म्हणाला. आज चैतन्याचं काही खरं नव्हतं. का कुणास ठाऊक, पण तो वेगळंच काहीतरी बोलत होता. राधानं मग पुढचं एक वाक्य आधी घेतलं. माझ्या स्वप्नातल्या पराक्रमी पुरुषोत्तमा, मला असं दूर ढकलू नका. ते शक्य नाही, गुरुनाथ म्हणाले. मला पुन्हा एक वार रणमर्द आकाराला आणायचं आहे, पण मी माझ्याच हातांनी माझं शरीर गमावलंय.
आता मला फक्त तुझ्या शरीरातून रणमर्द आणता येईल, होता येईल. नाही, जीवाच्या आकांतानं चैतन्य ओरडला. हे शरीर माझं आहे, भूमिकाही माझी आहे. तू दूर राहा, मला स्पर्श करू नकोस, माझे शरीर विटाळू नकोस. असं का म्हणता परमवीरा? मनातून चडफडत राधा म्हणाली. आजवर मी हे शरीर अस्पर्श ठेवलाय आपल्यासाठीच. चैतन्यानं आणखी एक निकराचा प्रयत्न करून पाहिला. गुरुनाथला निक्षून सांगितलं, मला स्वतःला मन आहे, स्वतःचा विचार आहे. माझ्यावर कुणीच बळजबरी करू शकत नाही. बळजबरी का म्हणता नाथ? जे तुमचं आहे तेच मी तुम्हाला. क्षणार्धात रंगमंचावरचे सगळे दिवे थरथरले आणि चैतन्याला भास झाला की गुरुनाथ आपल्यामध्येच मिसळून गेलेत. या विचित्र अनुभूतीमुळे तो थरारून गेला. क्षणभर आपल्याला काय होतंय तेच त्याला कळेना. पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या कंठातून गुरुनाथांचा धीरगंभीर स्वर उमटला. होय, हे माझंच आहे आणि ते मी मिळवलंच आहे. सगळी वणवण, सगळी प्रतीक्षा, वर्षानुवर्ष लागलेली तहान सारच संपलं होतं. म्हणून पुढे नुसता आनंदच होता. फक्त रणमर्द म्हणून जगण्याचा आनंद. एका नव्या आत्मविश्वासाने, भूमिकेवरच्या पूर्ण हुकुमतीने चैतन्य आपले संवाद बोलत होता. आता तू आणि मी यांच्यातला अभेद संपला आहे. पण या समर्पणाची किती मोठी किंमत द्यावी लागेल याची काही कल्पना आहे का? प्रेक्षकांना काहीतरी जाणवत होतं, पण काय ते कळत नव्हतं. डोळ्यांसमोरच एक चमत्कार घडत होता. चैतन्याचा अभिनय बदलला होता, पण नेमकं कसं आणि काय हे समजत नव्हतं. ते माना उंचावून टक लावून पाहत होते. श्रवणशक्ती एकवटून ऐकत होते, पण कळत होतं ते एवढंच की आता नाटक एका वेगळ्या परिमाणात घुसलाय, कधी नव्हे अशा विलक्षण रंगतीनं. नाटक संपलं आणि पुष्कळसे लोक ग्रीन रूमच्या बाहेर जाऊन उभे राहिले. चैतन्याला नव्हे, नव्या रणमर्दाला भेटायला. त्यांच्यापैकी कोणीच काही बोलत नव्हतं. अगदी स्तब्धपणे ते उभे होते. जणू त्यांना नव्यानेच जो काही साक्षात्कार झाला होता त्यातून ते अजून बाहेर पडले नव्हते, पडायचं नव्हतं आणि पडण्याची त्यांची इच्छाही नव्हती. मेकअप उतरवण्याआधी नानाजी वाकून चैतन्याच्या पाया पडले. हा काय वेडेपणा नानाजी? चैतन्य उघडून म्हणाला. माझ्या काय पाया पडताय? तुमच्या नाही, गुरुनाथांच्या पाया पडतोय, नानाजी म्हणाले. आज गुरुनाथ परत आले. मला पूर्वीचा रणमर्द दिसला. तेवढ्यात मानकामे धावत आत आले. अमेझिंग चैतन्य, मोस्ट अमेझिंग. 20 वर्षांनी आज मी पूर्वीचा रणमर्द पाहतोय. आज स्टेजवर तू जसं काही नाहीसाच झालास आणि तुझ्या जागी गुरुनाथ आले. का नाही येणार? भारावलेले नानाजी म्हणाले. त्या स्टेजवर गुरुनाथांचं रक्त सांडलंय. ते रक्त इतकी वर्ष शोधतंय रणमर्दाला. आज माझी काळजी संपली चैतन्य, मानकामे पुन्हा सांगत राहिले. आता या नाटकाला मरण नाही. ते कुठच्या कुठं पोहोचेल आता, आणि त्याच्याबरोबर नट म्हणून तू सुद्धा. चैतन्य एका मोठ्या प्रवाहात सापडल्यासारखा त्या जल्लोषात वाहत होता. त्याला स्वतःला काहीच सुचत नव्हतं. सरदारांची कामं करणाऱ्या 2 तरुणांनी AC टॅक्सी आणली. तिच्यात चैतन्यानं अंग टाकलं. त्याच्या अंगात ताप भरल्यासारखा वाटू लागला. डोक्याच्या पाठच्या मागच्या बाजूला मुंग्या आल्यासारखं हुळहुळत होतं. त्याचा मोबाईल वाजला. तंद्रीतच त्यानं तो घेतला. साने हर्षोत्फुल्ल आवाजात बोलत होते. यू डिड इट चैतन्य, यू डिड इट. आज म्हणे चमत्कार व्हावा तसं तुझं काम रंगलं. लोकांना गुरुनाथ परत आल्यासारखं वाटलं. आमच्या पेपरच्या ऑफिसमध्ये मघापासून 5 फोन आलेत. उद्या येतोच मी प्रयोगाला. मला तर तोवर धीर निघत नाहीये. भूमिका भाग पहिला समाप्त. क्रमशः उद्या ऐकूयात याचा दुसरा आणि अंतिम भाग. धन्यवाद.